रगडा पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप पांढरे वाटाणे, अर्धा चमचा हळद, पाणी, चवीनुसार मीठ, रात्रभर भिजवलेला पांढरा वाटाणा, मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या करून वाफवून घ्यायचा। त्यात चवीनुसार मीठ घालून थोडा मॅश करायचा आणि त्यात पाणी घालून एक उकळी काढून घ्यायची। झाला आपला रगडा तयार। पॅटीस करण्यासाठी लागणारं साहित्य: मध्यम आकाराचे 4 बटाटे, अर्धा इंच किसलेलं आलं, 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी। पॅटीस करण्यासाठी बटाटे उकडायचे आणि मॅश करायचे। त्यात आलं, मिरचीचा ठेचा, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण एकजीव करायचं आणि त्याचे पॅटीस तयार करायचे। आता तव्यावर थोडंसं तेल घालून शॅलो फ्राय करायचे। झाले आपले पॅटीस तयार। हिरवी चटणी, 2 मोठे चमचे डाळवं, 1 हिरवी मिरची, 1 लसूण पाकळी, छोटा आल्याचा तुकडा, काळं मीठ, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, बर्फ आणि थंड पाणी। हिरवी चटणी करण्यासाठी डाळवं, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण, आलं, काळं मीठ, चाट मसाला, चवीनुसार मीठ, पुदिना आणि कोथिंबीर कोरडं वाटून घ्यायचं। नंतर ह्या वाटणात बर्फ घालून परत एकदा वाटायचं। नंतर थोडं थंड पाणी घालून हे मिश्रण एकजीव करायचं। झाली आपली हिरवी चटणी तयार। चिंचेची चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप चिंच, 1 कप गूळ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, काळं मीठ, चवीनुसार मीठ, गरम पाणी। चिंच गरम पाण्यात अर्धा तास भिजवायची आणि तिचा कोळ मोकळा करायचा आणि हा पल्प गाळून घ्यायचा। चिंचेच्या समप्रमाणात गूळ घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घालून 7 ते 8 मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झाली आपली चिंचेची चटणी तयार। रगडा पॅटीस सर्व्ह करण्यासाठी प्लेटमध्ये वाफाळता रगडा घालून त्यावर पॅटीस ठेवायचे। त्यावर तिखट, गोड चटणी, कांदा आणि शेव घालून सर्व्ह करायचं। झाले आपले स्ट्रीट स्टाईल रगडा पॅटीस तयार। परफेक्ट स्ट्रीट स्टाईल आपण रगडा पॅटीस कसं बनवायचं ते बघणार आहोत। इथे साधारण 6 तास हा वाटाणा भिजत घातला होता आणि छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकाल। आता पुढे हा वाटाणा याच्या पाण्यासकट कुकरमध्ये घालायचा। यामध्ये हळद घालूयात, आणखी थोडंसं पाणी ॲड करायचं, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊयात। आता आपण चिंच गुळाची आंबटकोड चटणी कशी बनवायची ते बघूयात। तर इथे ना 1 कप चिंच मी घेते पाण्यामध्ये। ही चिंच पाण्यामध्ये घालून ही पण धुवून घ्यायची, म्हणजे त्यावर जर काही माती, काही कचरा असेल काढून घ्यायचं। आता इथे बाउलमध्ये छानपैकी पाणी गरम करून घेतलेलं आहे। गॅस बंद करते। यामध्ये ही आपण स्वच्छ धुवून घेतलेली चिंच घालूयात आणि या पाण्यामध्ये ही चिंच साधारण अर्धा तास आपण सोक करण्यासाठी ठेवून देऊयात, म्हणजे चिंच खूप छान अशी मऊसूत होईल। चला आता पॅटीस बनवण्यासाठी बटाटे घ्यायचे। 4 अगदी मध्यम आकाराचे बटाटे, हे 4 बटाटे घेतले तर 6 ते 7 पॅटीस बनवून व्यवस्थित तयार होतात। तर यात थोडं पाणी घालूयात, थोडंसं मीठ घातल्यामुळे काय होतं ना, बटाट्याचं साल पटकन निघून येतं। आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर एकतर वाफवून घ्या किंवा 4 ते 5 शिट्ट्या करून घ्या। चला इथे चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती, अर्धा ते पाऊण तास झालेला आहे। आता मॅशर घ्यायचा आणि मॅशरने छान अशी पूर्ण त्यातला ना कोळ काढून घ्यायचा जितकं शक्य असेल। मिक्सरला फिरवून घेतलं काहीच हरकत नाही, किंवा मग मॅशरने मॅश करून घेतले तरी चालेल। आता हा जो मॅश केलेला पल्प आहे, हा पल्प पूर्ण आपण गाळून घेणार आहोत। चला इथे पूर्ण आहे ना चिंचेचा पल्प मी काढून घेतलेला आहे। आता जितकी चिंच आपण घेतली होती तितकाच मी इथे गूळ घेतलेला आहे। आता ही चटणी आहे ना, ही आंबट अशी एक्सपेक्टेड नसते। आंबट, गोड, तिखट असे सगळे चटपटीत स्वाद यामध्ये आले पाहिजे। ते यामध्ये घालायचं 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि 1/2 चमचा काळं मीठ आणि चवीनुसार
मीठ घालताना जरा बेताने घाला, कारण काळं मीठ आहे, चाट मसाला हे ऑलरेडी खारटे असतं. आता हे एकत्र छान याला ग्लेज येईपर्यंत 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचं. छान 7 ते 8 मिनिट हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल ही चटणी सुंदर दिसते. थंड झालं की हा वरचा जो फेस आहे तोही निघून जाईल. हे बघा, आणि ही आत्ता जरी दिसताना थोडी पातळ वाटली तरी जसजसा वेळ जातो ना तसतशी ही छान दाटसर व्हायला सुरुवात होते. सो आपली ही आंबट गोड तिखट अशी चिंचेची चटणी पण बनवून तयार आहे. चला, बटाटे ना छान असे मध्यम आचेवर 20 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत. वाह, चेक करूया. येस, बटाटा आतपर्यंत शिजलेला आहे. आता बटाटा शक्यतो आहे ना कधी पण गरम गरम असताना त्याचं साल काढून घ्यायचं. पटकन साल निघलं जातं. ते जे मीठ आपण घातलं होतं ना त्यामुळे. आता हा बटाटा गरम गरम असतानाच असं छान मॅश करून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर किसून घेतलं तरी काहीच हरकत नाही. चला, बटाटा छानपैकी मॅश झालेला आहे. आता यामध्ये किसलेलं आलं घालते. अर्धा इंच आलं किसून घेतलंय. मिरचीचा ठेचा आहे हा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. दॅट्स इट. आता हे एवढंच सगळं आपल्याला फक्त मिसळून घ्यायचं. तुम्ही आवडीप्रमाणे मग लिंबाचा रस, धनेपूड वगैरे यामध्ये मिसळून घेऊ शकता. आता इथे ना बटाटा जर खूप पचपचित शिजला असेल, त्यात पाणी खूप राहिलं असेल तर काय करू शकता, तर यामध्ये थोडं 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा पोहे घ्यायचे मुठभर, मिक्सरमध्ये फिरून ते घालू शकता किंवा मग तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल. आता हे मिश्रण घेऊयात आणि याच्या पॅटीस तयार करूयात. सो काय आकारात तुम्हाला बनवायच्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता. म्हणजे खूप जर जाड हवी असेल तर जाड ठेवू शकता, पातळ हवी असेल तर पातळ ठेवू शकता. थोडीशी मोठी आणि पातळ ठेवते म्हणजे ते छान सगळ्या बाजूने भाजली जाते. हे बघा, इथे रगडा देखील छान शिजलेला आहे. मध्यम आचेवर शिजवून घेतला. तुम्ही बघू शकाल मस्त रंग आलेला आहे. आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि हा रगडा छान मॅश करून घेऊयात. खूप पण मॅश करायची गरज नाहीये. त्यातलं जे टेक्स्चर आहे ते दिसलं पाहिजे. आता थोडंसं यामध्ये पाणी घालते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यापूर्वी. आहा, सुंदर. याला पाणी घातल्यावर एक उकळी काढलेली आहे. जसजसा वेळ जातो तसतसा हा रगडा घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे हे ॲक्च्युली जो स्ट्रीटवर मिळतो ना त्या रगड्यामध्ये काही नसतं, फक्त मीठ घालून, हळद मीठ घालून शिजवलेला असतो आणि तव्यामध्ये तो पसरवून तो कायम ना असं तापत ठेवलेला असतो आणि जसं लागतं तसं त्याच्यात पाणी ॲडजस्ट केलं जातं. आता ना पॅटीस बनवून तयार आहे. तव्यामध्ये तेल घालायचं मधोमध. डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे आणि तेलामध्येच ही पॅटी घालून शॅलो फ्राय करायचे आहेत. उलटवून दुसऱ्या बाजूने पण छान भाजून घ्या. आहा हा, दोनही बाजूने खमंग खरपूस अशी हे भाजून घेतलेली आहे पॅटी, रगडा पॅटीची. क्या बात आहे, मस्त दिसतंय. मस्त चटपटीत अशी हिरवी चटणी करूयात. तर यासाठी 2 टेबलस्पून डाळवं घेतलेलं आहे. यामध्ये आपण घालूयात हिरव्या मिरचीचे तुकडे, 1 लसूण आणि अगदी छोटा तुकडा आल्याचा, काळं मीठ अगदी चिमूटभर, पाव चमचा चाट मसाला, नेहमीचं मीठ चवीपुरतं, पुदिना आणि कोथिंबीर. हे असंच काहीच न घालता आधी सुकं वाटून घेऊयात. चला, सुकं वाटून झालं की यामध्ये ना मी बर्फाचा खडा घालणार आहे पाण्याच्या ऐवजी. म्हणजे काय होईल, याचा चटणीचा रंग जो आहे तो आहे तसा इंटॅक्ट राहील आणि तो रंग नाही बदलणार. क्या बात आहे, मस्त दिसतंय.
आता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी थोडंसं थंड पाणीच घालायचं, खूप नाही गरज, कारण बर्फाचं पाणी अजून रिलीज होतंय. चेक करूयात. वाह, क्या बात आहे. काय सुंदर रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी बघा मस्त अशी दाटसर झालेली आहे आणि रंगही आहे तसा राहिलेला आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.